Welcome. In our last lecture, we see semiconductor component such as p-n junction diode. When p-type material is joined with n-type material using some fabrication technique, a p-n junction diode is formed. In p-n junction diode, there is a p-type material in which the holes are majority charge carrier and n-type material in which the electrons are negatively charged carrier. Now, today we study p-n junction diode in forward bias, p-n junction diode in reverse bias and VI characteristics of p-n junction. VI means voltage current characteristics of p-n junction diode. Now we start p-n junction diode with forward bias. What is meant by biased? When we apply some external battery to the diode is called as a biasing. Means external battery is connected to the diode is called as a biased. In p-n junction diode, when battery positive terminal is connected to the p-type material and negative terminal is connected to the n-type material is called as a forward biasing. When the p-n junction diode is connected in a forward bias by giving the positive voltage to the p-type material and negative voltage to the n-type material. When the holes are repelled from the positive terminal of the battery and moves toward the junction, the electrons are repelled from negative terminal of battery and moves toward the junction, and this reduces depletion region, that is the barrier potential, as more majority charge carrier diffuse across the junction. जेव्हा आपण बॅटरी कनेक्ट करतो p-n जंक्शन डायोडला, पॉझिटिव्ह टर्मिनल बॅटरी कनेक्ट करतो p टाईप मटेरियलला आणि निगेटिव्ह टर्मिनल बॅटरीचं कनेक्ट करतो आपण n टाईप मटेरियलला. पॉझिटिव्ह टर्मिनल आणि होल्स हे पॉझिटिव्ह चार्ज कॅरियर असतात, म्हणून पॉझिटिव्ह टर्मिनल कडनं जे होल्स आहेत ते रिपेल केले जातात तुमच्या जंक्शनकडे आणि निगेटिव्ह टर्मिनलकडनं जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते रिपेल केले जातात तुमच्या जंक्शनकडे. आणि त्यामुळे काय होतंय की जे मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स आहेत ते जंक्शनला डिफ्यूज करतात, म्हणजे जंक्शनमधून एका ठिकाणाहून क्रॉस होतात. इलेक्ट्रॉन्स तुमचे जंक्शनमधले जे आयन्स आहेत त्यांना ब्रेक करून पुढे मूव्ह होतात आणि त्याच्यामुळे काय होते तुमचं डिप्लेशन रिजन म्हणजेच बॅरियर पोटेन्शियल काय होते कमी होते. आणि बॅरियर पोटेन्शियल कशामुळे कमी होते तर जे मेजॉरिटी चार्ज कॅरियर आहे इलेक्ट्रॉन्स आणि p टाईपमध्ये होल्स यांच्यामुळे ते डिप्लेशन रिजन काय होते कमी होते. द करंट इन p टाईप इज ड्यू टू द मूवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स. p टाईपचं जे करंट आहे ते कशामुळे होणार आहे, मूवमेंट ऑफ होल्स. p टाईपचं जे मूवमेंट आहे ते होल्समुळे होणार आहे आणि n टाईपचं जे मूवमेंट आहे करंटचं मूवमेंट ते कशामुळे परफॉर्म होणार आहे तुमच्या इलेक्ट्रॉन्समुळे. द करंट इन द n टाईप इज ड्यू टू द मूवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स. द करंट इन द p टाईप इज ड्यू टू द मूवमेंट ऑफ होल्स. जे करंट फ्लो होणार आहे तर ते कोणामुळे फ्लो होणार आहे तर जे इलेक्ट्रॉन्स आहे n टाईपचे त्यांचे जे मूवमेंट होणार आहे जंक्शनमधून मूव्ह होऊन ते p रिजनमधून कुठे येणार आहे तुमच्या बॅटरीपर्यंत आणि होल्स मूव्ह होणार आहे जंक्शन ब्रेक करून आणि यांच्या मूवमेंटमुळे तुमचं करंट फ्लो होत आहे. इन अ p टाईप मटेरियल इलेक्ट्रॉन्स ब्रेक्स द बॉन्ड इन अ क्रिस्टल अँड एंटर्स द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी. p टाईप मटेरियलमध्ये काय होतं आहे जे इलेक्ट्रॉन्स काय करतायत जे बॉन्ड्स आहेत तुमचे क्रिस्टलचे बॉन्ड्स त्यांना ब्रेक करताय आणि बॉन्ड्स ब्रेक केल्यानंतर ते पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरीकडे काय होत आहे मूव्ह होत आहे. फॉर ईच इलेक्ट्रॉन्स दॅट ब्रेक्स बॉन्ड अ होल इज क्रिएटेड. आणि ज्यावेळेस इलेक्ट्रॉन्स ब्रेक होतात आणि मूव्ह होतात तुमच्या बॅटरीकडे त्याचवेळी होल क्रिएट होतात, कारण इलेक्ट्रॉन जेव्हा ब्रेक होतात
तर त्या ठिकाणी जी व्हॅकन्सी क्रिएट होते त्या ठिकाणी होल्स क्रिएट होतात आणि ते जे होल्स आहेत ते तुमच्या जंक्शनकडे ड्रिफ्ट म्हणजेच जंक्शनकडे मूव्ह होतात आणि त्याच्याचमुळे कंटिन्युअसली करंट फ्लो होत असतो. म्हणजे तुमचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते मूव्ह होतात जंक्शनकडनं आणि जे आयन्स असतात त्यांना ब्रेक करतात. म्हणजे आयन्सचे जे क्रिस्टल्स असतात त्यांना काय करतात, ब्रेक करतात. ते जर ब्रेक केले आणि मूव्ह कोणाकडे होतात, तुमच्या पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरीकडे मूव्ह होतात आणि त्याचवेळी जे होल्स फॉर्म होतात ते तुमच्या निगेटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरीकडे मूव्ह होतात आणि त्याचमुळे काय होतं, तुमचं इलेक्ट्रॉनमुळे करंट तुमचा फ्लो होत असतो. इफ बॅटरी व्होल्टेज इज इंक्रीजेस द करंट इन द पी एन जंक्शन इज इंक्रीज. आणि बॅटरी व्होल्टेज जसं जसं तुम्ही वाढवणार आहे तसं पी एन जंक्शनचं करंटसुद्धा काय होणार आहे, इंक्रीज होणार आहे. जसं व्होल्टेज वाढवणार आहे हळूहळू ती तुमची जी डिप्लेशन रिजन आहे ती कमी कमी होत जाऊन एक वेळे ती डिप्लेशन रिजन पूर्ण डिसॲपियर होते आणि कंटिन्युअस त्याच्यातून करंट फ्लो व्हायला सुरुवात करतो. हे आहे तुमचं फॉरवर्ड बायसिंग. म्हणजे फॉरवर्ड बायसिंगमध्ये काय होतं, पी एन जंक्शन डायोडमधलं पी टाईप टर्मिनल इज कनेक्टेड टू द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी अँड एन टाईप टर्मिनल इज कनेक्टेड टू द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी. When we apply some voltage, the positive charge repels the holes towards junction and negative voltage repels the electrons towards the junction. आणि जंक्शनकडे ते एकमेकांना क्रॉस करतात आणि त्याच्यामुळे काय होते, तुमची जी डिप्लेशन रिजन आहे ती हळूहळू कमी होते आणि कंटिन्युअस करंट तुमचा फ्लो होते. म्हणजे जेव्हा तुम्हाला कंडक्टिव्हिटी म्हणजे एखाद्या मटेरियलमधून करंट फ्लो करायचा असेल तर तुम्ही डायोडला फॉरवर्ड बायसिंगमध्ये कनेक्ट करतात. नेक्स्ट टॉपिक बघायचा आपल्याला पी एन जंक्शन विथ रिव्हर्स बायस. रिव्हर्स बायसमध्ये त्याच्या अपोजिट आहे. रिव्हर्स बायसिंगमध्ये काय केलं आहे, इन पी एन जंक्शनला पी टाईप मटेरियलला तुमचं बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल अटॅच केलं आहे आणि एन टाईप मटेरियलला तुमचं बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल ॲड केलं आहे. वेन पी एन जंक्शन डायोड इज कनेक्टेड इन अ रिव्हर्स बायस condition, a positive voltage is connected to the N type of material and negative voltage is connected to the P type of material. म्हणजेच पी एन जंक्शन डायोडमध्ये जर बॅटरी तुम्ही कनेक्ट करताय आणि निगेटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी कनेक्ट कोणाला करताय, पी टाईप मटेरियलला आणि पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी इज कनेक्टेड टू द एन टाईप मटेरियल. याला आपण काय म्हणणार आहे, रिव्हर्स बायसिंग. तर रिव्हर्स बायसिंगमध्ये ॲक्च्युली काय परफॉर्म होतं आहे, वेन अ पॉझिटिव्ह व्होल्टेज इज अप्लाय टू एन टाईप मटेरियल देन इट अट्रॅक्ट्स द इलेक्ट्रॉन्स नियर द पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड अँड goes away from the junction, whereas the hole in the p type end are also attract away from the junction near the negative electrodes. काय परफॉर्म होणार आहे, जेव्हा तुम्ही व्होल्टेज अप्लाय करणार आहे तर पॉझिटिव्ह टर्मिनल मुळे काय होणार आहे, तुमचे जे काही इलेक्ट्रॉन्स असणार आहे हे पॉझिटिव्ह टर्मिनलकडे अट्रॅक्ट होतील. त्याचवेळी काय होणार आहे, जे एन टाईप मटेरियलमध्ये जे तुमचे होल आहे ते अट्रॅक्ट होणार आहे तुमचं निगेटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी आणि इलेक्ट्रॉन्स हे पॉझिटिव्ह टर्मिनलकडे अट्रॅक्ट होतील आणि होल्स तुमचे हे निगेटिव्ह टर्मिनलकडे अट्रॅक्ट होतील. त्यामुळे काय होतील की तुमचे जे मेजॉरिटी चार्ज कॅरियर आहे हे तुमचे मेजॉरिटी चार्ज कॅरियर आहे हे जंक्शनपासून अवे होतील. म्हणजेच मेजॉरिटी चार्ज कॅरियर आर ड्रॉन अवे फ्रॉम द जंक्शन आणि त्यामुळे काय होणार आहे, तुमची डिप्लेशन रिजन त्या ठिकाणी इन्क्रीज होणार आहे. द मेजॉरिटी चार्ज कॅरियर आर ड्रॉन अवे फ्रॉम द जंक्शन. दिस इन्क्रीजेस द विड्थ ऑफ द डिप्लेशन लेअर अँड इन्क्रीज द बॅरियर पोटेन्शियल. त्यामुळे काय होणार आहे, तुमचे डिप्लेशन रिजन वाढणार आहे. कोणामुळे वाढणार आहे, जे मेजॉरिटी चार्ज कॅरियर आहेत
तुमचे इलेक्ट्रॉन जे आहेत ते पॉझिटिव्ह टर्मिनलकडे अट्रॅक्ट होतील आणि होल्स हे निगेटिव्ह टर्मिनलकडे अट्रॅक्ट होतील, म्हणजेच ते जंक्शनकडनं लांब होत जातील आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, तुमचे डिप्लेशन रिजन वाढणार आहे. अ स्मॉल अमाऊंट ऑफ करंट फ्लो ड्यू टू द मायनॉरिटी कॅरियर्स. दिस करंट इज कॉल्ड ॲज अ रिव्हर्स सॅच्युरेशन करंट. स्मॉल अमाऊंट ऑफ करंट फ्लो होऊ शकतो का, तर पी टाईप मटेरियलमध्ये मायनॉरिटी चार्ज कॅरियर इलेक्ट्रॉन्स आहेत आणि एन टाईप मटेरियलमध्ये मायनॉरिटी चार्ज कॅरियर होल्स आहेत. जेव्हा निगेटिव्ह टर्मिनल असणार आहे ते मायनॉरिटी चार्ज कॅरियरमधले इलेक्ट्रॉन्स मूव्ह होतील जंक्शनकडे, त्याचवेळी पॉझिटिव्ह चार्ज कॅरियर पॉझिटिव्ह चार्जमुळे होल्स अट्रॅक्ट होतील तुमच्या जंक्शनकडे आणि त्यामुळे स्मॉल अमाऊंट ऑफ करंट फ्लो होत राहील. याच करंटला आपण काय म्हणणार आहे, रिव्हर्स सॅच्युरेशन करंट. आणि हा जो करंट आहे नॅनो ॲम्पियर, सिलिकॉनसाठी नॅनो ॲम्पियरमध्ये काउंट केला जातो आणि जर्मेनियमसाठी मायक्रो ॲम्पियरमध्ये आपण काउंट करतो. रिव्हर्स बायसमध्ये काय होतं आहे, when voltage at which the current increases rapidly the voltage is called as a breakdown voltage. आणि एक वेळा काय होणार आहे, जेव्हा तुम्ही व्होल्टेज अप्लाय करणार आहे तर जे तुमचं रिव्हर्स सॅच्युरेशन करंट आहे, रिव्हर्स बायसमध्ये जेव्हा करंट रॅपिडली इन्क्रीज होणार आहे त्या व्होल्टेजला आपण काय म्हणणार आहे, ब्रेकडाऊन व्होल्टेज. का ज्यावेळेस तुमचं करंट रॅपिडली इन्क्रीज होणार आहे त्या व्होल्टेजला आपण काय म्हणणार आहे, ब्रेकडाऊन व्होल्टेज. नेक्स्ट बघायचं आपल्याला व्ही आय कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पी एन जंक्शन डायोड. पी एन जंक्शन व्ही आय कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय, व्होल्टेज करंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द पी एन जंक्शन डायोड. आताच आपण पाहिलं फॉरवर्ड बायस आणि रिव्हर्स बायस. फॉरवर्ड बायसमध्ये पी टाईप मटेरियलला बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल अटॅच करतो आणि एन टाईप मटेरियलला बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल आपण अटॅच करतो. त्यामुळे तुमची डिप्लेशन रिजन कमी होते आणि एका मोमेंटला तुमची डिप्लेशन रिजन डिसॲपियर होते आणि करंट तुमचा कंटिन्युअसली फ्लो होत असतो. रिव्हर्स बायसमध्ये पी टाईप मटेरियलला आपण बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल ॲड करतो आणि एन टाईप मटेरियलला बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल ॲड करतो. त्यामुळे जे मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स आहेत ते बॅटरीकडे अट्रॅक्ट होतात, म्हणजे एन टाईप मटेरियलमधले इलेक्ट्रॉन्स हे पॉझिटिव्ह टर्मिनलकडे अट्रॅक्ट होतील आणि पी टाईपमधले होल्स हे निगेटिव्ह टर्मिनलकडे अट्रॅक्ट होतात आणि त्यामुळे तुमची डिप्लेशन रिजन वाढत जाते, पण स्मॉल अमाऊंट ऑफ करंट त्याच्यातून फ्लो होतो मायनॉरिटी चार्ज कॅरियर्समुळे. आणि ज्या व्होल्टेजला तुमचा करंट रॅपिडली इन्क्रीज होतो त्या व्होल्टेजला आपण ब्रेकडाऊन व्होल्टेज असं म्हणत असतो. तर व्ही आय कॅरेक्टरिस्टिक्समध्ये आपल्याला बघायचं आहे, तुमचं पी एन जंक्शन डायोड आहे हे आपण इनिशियली फॉरवर्ड बायसमध्ये ॲड केलेलं आहे. पी टाईप मटेरियलला निगेटिव्ह टर्मिनल ॲड केलेलं आहे, पी टाईप मटेरियलला आपण पॉझिटिव्ह टर्मिनल ॲड केलं आहे आणि एन टाईप मटेरियलला निगेटिव्ह टर्मिनल ॲड केलं आहे. जेव्हा आपण इनिशियली तुमचं व्होल्टेज 0वर असणार आहे, म्हणजे इनिशियली व्होल्टेज अप्लाय टू डायोड इज अ 0. नाव इन्क्रीजिंग द व्होल्टेज अप्लाय टू द डायोड बाय द पोटेन्शिओमीटर. कोणामुळे कोणाच्या हेल्पने इन्क्रीज करणार आपण, पोटेन्शिओमीटर. द करंट ऑल्सो इन्क्रीजेस. द डायोड does not conduct until the external voltage overcome the barrier potential. जेव्हा इनिशियली व्होल्टेज आपलं 0 असणार आहे आणि पोटेन्शिओमीटरच्या मदतीने आपण काय करणार आहे, हळूहळू त्याला व्होल्टेज अप्लाय करणार आहे. जसं जसं तुम्ही व्होल्टेज इन्क्रीज करणार आहे तुमचं करंटसुद्धा इन्क्रीज होत असणार आहे. पण डायोड हे कुठपर्यंत कंडक्ट करणार नाही, म्हणजे त्याची जी बॅरियर लेअर आहे किंवा कंडक्टिंग करायला परफॉर्म करेल जेव्हा त्याचं जे एक्सटर्नल व्होल्टेज जे तुम्ही अप्लाय करणार आहे ते बॅरियर पोटेन्शियल एवढं होणार नाही तोपर्यंत. सिलिकॉनचं बॅरियर पोटेन्शियल आहे 0.7. तर जोपर्यंत तुम्ही व्होल्टेज अप्लाय करताय 0.7 येत नाही तोपर्यंत तो कंडक्ट करायला सुरुवात करणार नाही.
आणि जेव्हा तो 0.7 व्होल्टपर्यंत येणार आहे, लगेच तुमचा डायोड कंडक्टिंग करायला स्टार्ट करेल. रिव्हर्स बायसमध्ये बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल हे ॲड करणार आपण एन टाईप मटेरियलला आणि निगेटिव्ह टर्मिनल जॉईन करणार आपण पी टाईप मटेरियलला. In reverse bias, voltage increase from 0. The current also increase equal to the reverse saturation current. जेव्हा तुम्ही व्होल्टेज अप्लाय करणार आहे 0 पासून, तर करंटसुद्धा इन्क्रीज होईल कुठपर्यंत? रिव्हर्स सॅच्युरेशन करंट. When the voltage increase beyond the breakdown voltage, the current increases rapidly. बघा, या ठिकाणी जेव्हा तुम्ही व्होल्टेज अप्लाय करतात, तर तो करंट तुमचा रिव्हर्स सॅच्युरेशन करंट म्हणजेच I0पर्यंत तो करंट वाढत जातो. आणि जेव्हा तुमचं व्होल्टेज रॅपिडली इन्क्रीज होणार आहे, त्याला आपण काय म्हणणार आहे? ब्रेकडाऊन व्होल्टेज. आणि करंट त्यावेळेस रॅपिडली तुमचं इन्क्रीज होईल. In reverse biased, voltage increased from 0. The current also increased equal to the reverse saturation current. म्हणजेच तुम्ही जर व्होल्टेज अप्लाय केलं तर करंट खूप स्मॉल अमाऊंटमध्ये इन्क्रीज होईल, म्हणजे फ्यू नॅनो ॲम्पियरमध्ये करंट तुमचा इन्क्रीज होईल. आणि ब्रेकडाऊन व्होल्टेजच्या वेळेस तुमचं करंट रॅपिडली काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. करंट इथं खूप नॅनो ॲम्पियरमध्ये इन्क्रीज होणार आहे. आणि जेव्हा ब्रेकडाऊन व्होल्टेज येईल त्यावेळेस तुमचं जे करंट आहे ते रॅपिडली इन्क्रीज होणार आहे. हे रिव्हर्स आणि फॉरवर्ड आणि रिव्हर्स कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डायोड आपण या ग्राफिकली रिप्रेझेंटेशनमध्ये दाखवलेलं आहे. त्याच्यामध्ये तुमचं जे हे पॉझिटिव्ह टर्मिनल आहे, पॉझिटिव्हच्या ठिकाणी आपण व्ही कॅरेक्टरिस्टिक्स आपण ग्राफिकली रिप्रेझेंटेशनमध्ये बघणार आहे. फॉरवर्ड बायस रिजन डिनोट करण्यासाठी आपण पॉझिटिव्ह साईडला डिनोट केली आहे. जेव्हा तुम्ही व्होल्टेज इन्क्रीज करणार आहे, तेव्हा जेव्हा कट इन व्होल्टेज किंवा बॅरियर पोटेन्शियल व्होल्टेज एवढं येणार आहे, तेव्हा तो ॲटोमॅटिकली सडनली इन्क्रीज करणार आहे. आणि जेव्हा रिव्हर्स बायसिंगमध्ये जेव्हा तुम्ही व्होल्टेज अप्लाय करणार आहे, तर करंट खूप स्लो अमाऊंटमध्ये इन्क्रीज होणार आहे आणि त्यालाच आपण रिव्हर्स सॅच्युरेशन करंट म्हणणार आहे. आणि ब्रेकडाऊन व्होल्टेजला करंट रॅपिडली तुमचा इन्क्रीज होणार आहे, त्याला ब्रेकडाऊन रिजन असं म्हणतात.